पिंट्या हो खातोय. आनंद अजून देऊ का रे शिरा थोडा? द्या 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 द्या. देऊ ना? आजी हा जगातला सर्वोत्कृष्ट शिरा आहे. काय चव आहे आजी, तुम्हाला सांगतो. आहा हा हा. म्हणजे शिरा हा प्रकार मला कायच्या काय आवडतो. आणि आणि हा शिरा म्हणजे जगातला भारी शिरा आहे, जगातला. असा शिरा मी कढईभर खाऊ शकतो, कढईभर. अरे आजीचा शिरा असा मेल्ट होतो तोंडात, मेल्ट. आहा आणि त्याच्यात वेलचीचा जो स्वाद येतो ना, त्या वेलचीचं प्रमाण आजीसारखं कोणालाच जमत नाही. खरंच. आजी मला पण दे थोडासा. शिरा संपला रे. संपला म्हणजे कसा आनंद, तू खरंच कढईभर शिरा संपवलास? अरे मी जे बोलतो ते करतो. आजी तू मुद्दाम याला जास्त वाटलास ना? त्याला आवडतो रे. तू मुळात हा शिरा माझ्यासाठी केला होतास, मग त्याला इतका का दिलास तू शिरा? तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी केला होता. मी खातोय तो. विचार ना, तू मध्ये आलायस. विचार ना कोणासाठी केला होता? माझ्यासाठी की नाही? बघ ऐक. चल ठीक आहे, त्यातला थोडा मला दे. नाही अजिबात नाही. मला दे नाही मिळणार मला तुला. थोडासा हवाय शिरा. हावरट आहेस रे, हावरट. नाही तर काय? मी आवडते. अरे तू माझ्या प्लेटमध्ये हात घालतोस. माझ्यासाठी केलेला एक अख्खा शिरा तू संपवलास. मी हावरट का तू हावरट आहेस? तू हावरट आहेस. नाही, तू माझ्यासाठी केला होता. तू प्लेटमध्ये हात वाजले मला. तू हात घालतोस माझ्या प्लेटमध्ये. काय भांडताय लहान मुलांसारखे? आणते मी अजून. आणि आनंद, निकिता आणि मुलांसाठी पण डबा भरून देते मी. आता हा फक्त माझ्यासाठी. आजी याला अजिबात द्यायचा नाही, एक कण सुद्धा नाही, निकिताचं माझ्याकडे दे, मी घेऊन जाईन. आणि निकित असं तर अजिबात देऊ नको. सगळ्या मधल्या मध्ये संपवेल तो. मला दे, त्याचं ऐकू नकोस. मला दे. मी कोणाला नाही, निकितासाठीच पाठवणार. यार त्याला देऊ नकोस, मला दे. मी देईन निकिताला. हा हावरट सगळा खाऊन टाकेल. मस्त झालाय पण कमाल. नाही रे, नाही दे. थोडा दे. आजी देईल तेवढा. अर्धा थोडासा मिळेल. पिंट्या, अरे थांबलास का? गरम गरम आवडतो ना तुला? आवडायचा, आता नाही आवडत. आजी अगं, त्याला आणि आनंदला ना दोघांनाही आवडायचा शिरा. लहान मुलासारखे भांडायचे का त्याच्यासाठी? न खातच कसं निघून गेला आता. आनंददादांना शिरा आवडतो आणि आता आनंददादांवर राग आहे म्हणून त्यांचा आवडता पदार्थ खाल्ला नाही. पण असं कसं चालणार? आता तर या दोघांमध्ये सगळं पूर्वीसारखं सुरळीत व्हायलाच हवं. स्वानंदी 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 स्वानंदी, डोक्यात जायला लागली आता ही स्वानंदी. मम्मा पण काय घोंगमाट सुटला होता ना रवा भाजल्याचा. शिरा खायचाय? जा खाऊन ये. नाही म्हणजे सुगंध आला होता म्हणून जरा. हो जरा जा खाऊन ये ना. समरसाठी लाडानी केलाय तिने गोडाचा शिरा. मम्मा दादा हल्ली तिला स्वतःसाठी स्वयंपाक करायला तर सांगत नाही ना? काय माहित. आजी पण कसली खुश असते तिच्यावर. त्या दिवशी मला विचारते कशी, अर्पिता तू तर काहीच बनवत नाहीस, सासरी तरी करतेस की नाही? मला असा राग आला होता ना. म्हातारी तर ना नुसता स्वानंदीच्या नावाचा जप चाललेला असतो. मम्मा स्वानंदी खरंच चांगली आहे की फेक आहे? काय माहित कशी आहे कोणास ठाऊक. पण जशी आहे ना तशी आपल्यासाठी घातक आहे. कारण का दोघांवर इम्प्रेशन पाडून ठेवलंय ना त्यांनी. मम्मा स्वानंदीचा हाच तर प्लॅन नसेल ना? म्हणजे गोड बोलायचं, गोड खायला घालायचं आणि नंतर दादाला आपल्या जाळ्यात ओढायचं. अगं जरा शुभ बोल ग. हे असं झालं ना तर आपल्यासाठी घातक आहे ते. आपल्याला चालणार नाहीये. दादा जरा स्मार्ट असायला हवा होता. म्हणजे त्याला कळलं स्वानंदी किती फेक आहे. अगं अप्पी, पण समर स्मार्ट असताना तर त्याला हेही कळलं असतं ना आपण किती फेक आहोत ते. मम्मा म्हणजे आपल्यासारखं स्वानंदी सुद्धा दादाला फसवते का ग? त्याचीच तर भीती वाटते मला. त्या दोघांची जवळीक वाढता कामा नये. समरला स्वानंदीपासून लांब ठेवायलाच हवं. कुठलाही नवीन कॉन्ट्रॅक्ट लूपहोल साठी कसं स्कॅन कराल? त्यासाठी टीम असेल ना.
वेंडर्स वेळच्या वेळी डिलिव्हरी देतील याची खबरदारी कशी घ्याल? मला कॉर्डिनेट करायला लागेल का? तुमच्या हातात आता एक मॉक कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यातल्या लीगल टर्म्स मला प्लीज एक्सप्लेन करून सांगा. AI यूज कर सकते हैं ना? तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचा काही अनुभव नाहीये? नो सर. हाय सर, माय नेम इज शिवम. दिसतंय तुमचं नाव CV वरती मला. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. ओके, कल्पना करा की एक छोटा डीलर आहे, पण तरी सुद्धा तो माझ्याशीच बोलण्याचा हट्ट धरून बसलाय. कसं हँडल कराल त्याला? ऍक्च्युली सर, या तुम्ही. हे काय दादा, तू सगळ्यांना बाहेर पाठवलंस? अरे आता कुणीच नाहीये बाहेर, सगळे कॅन्डिडेट्स गेले. एकही एफिशियंट माणूस नाही मिळाला तुला? अर्पिता, त्या प्रत्येकाला एखाद दुसऱ्या डिपार्टमेंटचा अनुभव होता, तो देखील अर्धवट. पण ही सगळी कामं, सगळ्या डिपार्टमेंटची कामं आनंद एकटा हँडल करायचा. खरं तर त्याचा पगार वाढवायला हवा होता, मी प्रमोशन द्यायला हवं होतं. मी काय केलं? हाकलून दिलं त्याला. बरोबरच केलंस दादा तू. अरे चोरी केली आहे त्याने. मी तर म्हणते की तू त्याला पगारही देऊ नकोस. कळू दे त्याला चोरी पकडली गेली की काय होतं ते. कोणाचा पगार थांबवून ठेवणं ही आपल्या कंपनीची पॉलिसी नाही अर्पिता. आनंदनी इतकी वर्ष या कंपनीसाठी जी मेहनत घेतली आहे, जे काम केलंय, त्या मेहनतीचा आणि कामाचा पैसा त्याला मिळणार. तो डिझर्व नाही करत दादा. हे बघ, मी सांगते तू पगार देऊच नकोस त्याला. तू कंपनीच्या पॉलिसीमध्ये इंटरफेअर करू नकोस अर्पिता. तू आत्ता इथे आलीस ना, मग कंपनीचं काम कसं चालतं ना ते आधी शिकून घे. मला नको सांगूस. मी डिटेक्ट नाही करत आहे, मी फक्त सांगत होते. सांगायचं नाही, मला कळतं काय करायला हवं आणि काय करायला नको. जा तू बाहेर जाऊन बस आणि तुझ्या कामात लक्ष दे. गुप्तहेर. हे बघ अप्पी, तिथल्या मिनिटाची खबर आपल्याला कळलीच पाहिजे. हं? कान डोळे नीट उघडे ठेव. हो मम्मा. काय चाललंय तिकडे? अंशू, तुला माहिती आहे का, इंटरव्ह्यूसाठी जे कॅन्डिडेट्स आले होते ना, त्यांना सगळ्यांना परत पाठवून दिलं. एकालाही सिलेक्ट नाही केलं त्याने. कोणीच मनासारखं मिळालं नाही त्याला. ऑफिसमध्ये तर काहीच काम नीट होत नाही आणि दादाची सतत चिडचिड होती. आणि मला तर कुठलीच जबाबदारी देत नाहीये तो. अगं मग तू सांग ना त्याला, माझ्याकडे दे जबाबदारी, मी करीन, मी केपेबल आहे म्हणून. मम्मा, तुला काय वाटतं हे मी केलं नसेल का? अगं त्यासाठीच आले आहे ना मी इथे. तो तर मला अजून लिंबू टिंबूच समजतो. आता आनंद कंपनीत येत नाहीये, त्यात बाकीच्यांचा काय दोष? दादा आहे ना, सतत सगळ्यांना कम्पेअर करत असतो त्याच्याशी. काय तर म्हणे आनंद ऑफिसचा ऍसेट आहे. कारण तो दादाच्या आजूबाजूला सारखं मुंग्यासारखं फिरत असायचा. हाच प्लॅन असणार आहे त्याचा, की वर्ष दादाला मुठीत ठेवलंय ना. मला तर खूप टेन्शन आलंय आता. ह्या सगळ्यात डेस्परेट होऊन दादाने आनंदला परत बोलावलं. मग नाही नाही, असं अजिबात होऊ द्यायचं नाही आपण. लॉयल्टी करतो ना आनंद, आपण त्याचे खाण्यापिण्याचेच वांदे करू. मग बघूया ना कुठे जातोय.